नमस्कार, प्रियांकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पालक पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला इथे मी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की आपण यामध्ये पालकाची जुडी घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालकाची जुडी वापरू शकता. इथे मी अर्धी जुडी वापरली आहे. आपल्याला पाण्यामध्ये पालकाची भाजी अगदी 5 ते 7 मिनिटे चांगली शिजवून घ्यायची आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर याच्यामध्ये भाजी घालून घेतली की याला 5 मिनिटं शिजल्यानंतर थंड पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याची मिक्सरमध्ये चांगली प्युरी तयार करून घ्यायची आहे. ही भाजी थंड पाण्यात काढून घेतल्यामुळे याचा कलर अगदी जसाच्या तसा राहतो. तर इथे भाजी चांगली शिजलेली आहे. आता आपण याला पाण्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर याची मिक्सरमध्ये चांगली प्युरी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाजीचं प्रमाण घेऊ शकता. मी या रेसिपीसाठी 200 ग्रॅम पनीरचा वापर केला आहे. आता आपण या भाजीमध्ये 1 हिरवी मिरची, त्यानंतर 3 ते 4 काजू घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याची चांगली प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता आपण भाजी करण्यासाठी घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे. यामध्ये घालूयात 3 चमचे तेल. तेल चांगलं गरम झाले की आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं देखील तेलामध्ये टाकल्यानंतर चांगलं फुललं पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. कांद्याचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे त्याची ग्रेव्ही देखील छान होते. कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आहे ती खूप जास्त हाय देखील ठेवायची नाही आणि अगदी कमी देखील ठेवायची नाही, मीडियम ठेवायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि याला चांगले 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. कांदा हलकासा सोनेरी रंगावर परतून झाला की आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरमध्ये 2 टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही टोमॅटो उकळत्या पाण्यामध्ये घालून देखील त्याची प्युरी तयार करून घेऊ शकता. इथे मी कच्चे टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे. ही टोमॅटोची प्युरी कांद्यामध्ये घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम इथे स्लो करायची आहे आणि त्यानंतर याला चांगलं शिजू द्यायचं आहे. इथे 2 ते 3 मिनिटानंतर याच्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत म्हणजे टोमॅटोचा कच्चापणा निघून जाईल आणि टोमॅटो पटकन शिजण्यात मदत होईल. तर इथे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर टोमॅटो मस्त असा शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये काही पावडर मसाले घालून घेणार आहोत. यामध्ये घालूयात 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला, अगदी पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या चवीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. हे सर्व मसाले घालून झाले की हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये पनीर मसाला देखील वापरू शकता. इथे मी दुसऱ्या गॅसवर पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची याला वाफ काढून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता यामधील जो मसाला आहे तो मस्त असा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत. पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला हा मसाला आणखीन 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत याच्यातील तेल बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला चांगला शिजलेला आहे. इथे आपली भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये जी पालक भाजीची प्युरी तयार करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ही प्युरी एकदम हिरवीगार अशी तयार झालेली आहे. प्युरी घालून झाली की या मसाल्यामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आपण सुरुवातीला पालकाची भाजी देखील चांगली उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटं शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे इथे याला जास्त वेळ लागणार नाही. तर यामध्ये आपण अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालून हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही शिजवण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लो गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. लक्षात ठेवा सुरुवातीला आपण टोमॅटोमध्ये देखील अर्धा चमचा मीठ घातलं होतं. त्याच्या अंदाजानुसार तुम्ही इथे मिठाचा वापर करा. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही 3 ते 4 मिनिटासाठी चांगली शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण यामध्ये पनीर घालून घेणार आहोत. इथे 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. याच्यामधील जे तेल आहे ते
वेगळं झालेलं आहे. या ग्रेव्हीचा थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील ठेवू शकता. त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाण्याचा वापर करा. आता आपण यामध्ये पनीरचे क्यूब घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पनीर तेलामध्ये फ्राय करून देखील घालू शकता किंवा तसंच देखील घालू शकता. पनीर घालून झाली की याला चांगले मिक्स करून घेऊयात. अशा भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर करताना गरम पाणी वापरायचं, म्हणजे त्या भाजीची चव जशीच्या तशी राहते. जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर या भाजीची चव निघून जाईल. आता आपण यावर झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटं भाजी शिजवून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी धाबा स्टाईल पद्धतीने, अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पालक पनीरची भाजी तयार करू शकता. ह्या ग्रेव्हीचा थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि लक्षात ठेवा ही भाजी करताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आपली ही पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. चला तर सर्व्ह करण्यासाठी घेऊयात. तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने तुम्हाला जर साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी शिकायच्या असतील तर प्रियांकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही भाजी तुम्ही कोणते चपातीसोबत किंवा रोटीसोबत खाऊ शकता. कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.